सैलानी या सैलानी, हक 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 सैलानी या सैलानी। थांबा थांबा जरा. हाँ ऊपर आ जाओ भैया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. काय बोलली लाईव्ह प्रेक्षकनी बघितलंय तुम्हाला आणि बाबाला आणि दरबारचं पूर्ण नाव सांगा. सैलानी बाबाचं दरबार शेकटा सैलानी बाबाचं दरबार शेकटा नाही, वरुडी वरुडी. हा वरुडी उर्दू हायस्कूलच्या समोर. हा हा नूर हॉस्पिटल नूर हॉस्पिटलच्या समोर, जालना औरंगाबाद हवे. तुम्हाला पाहिलं लोक म्हटले काही लोक असले बाबाचं नाव घेतल्यावर व्हिडिओला लाईक करत नाही आणि काही लोक असे हे बाबाचे भक्त आहे ते विचारून राहिले प्रश्न कधी येऊ राहिले म्हणून आणि कधी आम्ही जेव्हा म्हणून या म्हणा, या भेटेल आमच्या या. आणि इथं आल्यानंतर ते लोकांना काय असं म्हणजे काय भेटणार आहे बाबा म्हणून बाबा कोण आशीर्वाद भेटतो, दुःख दर्द दुःख हे नाहीसे होतात असं. आणि हे लोक दिसू राहिले हे लोक म्हणजे कोणते समाजातले सर्व समाजातले. माईक चालू आहे ना. सर्व समाजाचे लोक आहे, हिंदू मुस्लिम सगळे काही, शीख ईसाई सगळे लोक आतात. आता तुमचं सगळ्याचा आवाज काय पब्लिकला काय आवाज करणार सगळ्यांनी यावं, बाबाचं दर्शन घ्यावं. ज्याला काय दुःख नाही सर्वांनी यांना बाबाकडे यायलाच पाहिजे. बाबाच्या मुलावर कोण आहे फक्त हे सांगा. व्हिडिओ मध्ये लोक विचारत होते का श्रीराम लक्ष्मण गायकवाड, श्रीराम लक्ष्मण गायकवाड राहणार वरुडी, मुरीद आहे. 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. आणि हे सांगा इथं हे जे ठाणे आहे लोक लाईक बघितले तेलंगणामधून तेव्हा आंध्र प्रदेश मधून हैदराबाद मधून कमेंट येऊ राहिले त्या बाबाला काय देऊ शकता का, दान धर्म वगैरे करू शकता का. करू ना. नाही नाही कोणी नाही करीत. नाही इच्छानुसार तुमची मनोकामना नाही आता देऊ बघून त्यांची मनोकामना होती, नवस होता तेव्हा मन्नत होती ते केली होती, त्यांची पूर्ण झाली 3 दिवसात. तर काय बाबाला काय द्यायचं तुमची अपेक्षा आहे. देऊ शकतो ना, त्याच्या त्यांच्या इच्छाने देऊ शकतो. आता व्हिडिओमध्ये तुमचे लोकच नंबर टाकू शकतो का मी. टाकून द्या. चालेल माईक द्या त्यांचे कॉल द्या. नमस्कार. नमस्कार. आज कुठे आले आपण. आपण आलो आज वरुडी नूर हॉस्पिटल समोर बाबाच्या दर्ग्यामध्ये सैलानी बाबाचा दर्गा आहे. सैलानी बाबाचा दर्गा आहे. हो. आता लोक भरपूर लोक तुम्हाला बाबा समजून राहिले होते. नाही बाबा गायकवाड दाजे. गायकवाड हो 40 वर्षापासून ते बाबाची मजेवर आहे. अच्छा. आणि आपण बाबाचे भक्त आहे, आम्ही सेवक म्हणून. बरोबर. आता लोकांना काय आवाहन करणार आहे. लोकांना अहवाल करणार आहे की ज्याला काही दुखदर्द आहे, ज्याला काही असं त्रास वगैरे, त्याने बाबाकडे यायला पाहिजे. इथं काही दुसरं गोष्ट लागत नाही, फक्त तुम्हाला एक अर्धा किलो चौका लागतात, 15 लिंब लागते, तेवढेच बाबा दुआ करून देतात आणि त्यांना तुमचे सगळे दुखदर्द नाहीसे होतात. आणि हे सांगा आता जे समाज येतो संपूर्ण समाज, कोणत्या कोणत्या तुम्हाला असं काही ठराविक समाजात नाही, सर्व समाजातले लोक येतात. सर्व समाजातल्या ज्यांना ज्यांना दुखदर्द आहे, ज्यांना काही त्रास असतो, सर्व समाजातील लोक बाबाच्या दर्ग्यामध्ये बाबाच्या दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येतात. हो हो. आणि म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की गेला लेकरं वाढत नाही. हा ज्याला कोणाला लेकर बाळ होत नाही, काही होत नाही, काही खोडे काढे असते बाजा, त्यांना सुद्धा इथं आराम पडतो. असे बऱ्याचशा लोकांना आराम बी पडलेला आहे. सगळ्यांना लेकर बाळ झालेले बी, ज्यांना काही होत नव्हतं त्यांना. नमस्कार. काय म्हणतो भाऊ, कुठं आले का तू आज. आज सैलानी बाबा दर्गा इथं आलेलो या.
नूर हॉस्पिटल समोर, जालना औरंगाबाद रोड. आणि आम्ही मुरीद आहे या सैलानी बाबा जे सेवक आहेत. आम्ही जे काय असते ते संकट आमचे होते, आमच्या पाठीमाग परेशानी ती बाबांनी सारी दूर केलेली. पूर्ण क्लिअर हा पूर्ण क्लिअर झालेली. बाबाचा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. अच्छा. तर आता लोकांना काय आव्हान करणार आहे? मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं लोकांनी तुम्हाला. हा बराबर. तर लोकांना असं आवाहन करतो आम्ही की बाबाला जे बी ज्यांच्या मागे संकट असतील त्यांनी बाबाच्या दर्शनाला किंवा बाबाला भेट द्यावा. बाबा त्यांचे काय जेवढे काय संकट असते हे काढून टाकते. ठीक आहे. भाऊकडे जा. भाऊ नवीन आले का तुम्ही? हा. नमस्कार भाऊ. नमस्कार. हा. सैलानी बाबा दर्ग्यात आले. सैलानी बाबाच्या दर्ग्यात येऊन आम्ही 4-5 वेळेस या ठिकाणी आलो. हा. मोठ्या भक्ती भावाने आम्ही बाबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतो. पण माणसाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. त्या अडचणी बाबांच्या रूपानं अनेक बाबांचा भक्तगण हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा बाबाचा भक्तगण आहे. बाबांच्या कृपा आशीर्वादानं बाबाच्या दरबारात जर आपण आलो तर त्या ठिकाणी आपण आनंदित होऊन त्या ठिकाणी जातो. सर्व दुःख दर्द इडा पिडा सर्व बाबांच्या दरबारात आल्यानंतर नष्ट होतात. आणि बाबांचा हा आशीर्वाद आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी बाबांचा आशीर्वाद आहे. गेली 10 ते 15 वर्ष आम्ही बाबांचे सेवक म्हणून आहे. माझ्या मुलाचं नाव सुद्धा बाबांच्या आशीर्वादामुळेच शैलेश म्हणून नाव आमच्या मुलाचं आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. बाबांचा आम्ही खूप बाबांचे सेवक आहोत. त्याकरता बाबांनी दिलेले आशीर्वाद आमच्या पाठीशी भक्कमपणे आहेत. एवढेच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. हा भाऊ नमस्कार. नमस्कार. हा. आपण कुठून आले? मी जालन्याहून आलो. माझा फुलाचं दुकान आहे. फुलाचं दुकान हो. आहे. आणि नाव काय आहे साहेब? मग राजू भांदुरगे. अच्छा. हा. इथं कशी मुलं आले? मी कंपल्सरी दुकानावर बसत होतो आणि मला दुकानदार मन लागत नव्हतं आणि दुकानावर कस्टमर बी जसे पाहिजे तसे येत नव्हते. ओके. हा मी लय परेशान होतो त्यावेळेस. कारण की दुकानदार फुलं वगैरे तर आणत होतो, हार वगैरे सर्व करत होतो, पण जसं पाहिजे तसं गिरायक नाही, रिस्पॉन्स तसा मिळत नव्हता. हो. आणि नंतर मग कोणीतरी सांगितलं की बाबा इथं असं बाबाचं ठिकाण आहे, हा. तुम्ही तिथं जा, तिच्यानंतर तुमचं काय तिथं तुम्ही सांगा. त्यानंतर एक वेळेस मी इथं आलो. त्यावेळेस पासून आज 1 वर्ष झाले मी इथे येतो. ते पासून दुकानावर गिरायकी बी चांगली वाढली आणि रिस्पॉन्स बी चांगला मिळाला. त्यापासून आता 1 वर्ष झालं मी इथे येतो. आता लोकांना काय आव्हान करणार आहे? लोकांना असाच आव्हान औरंगाबादच्या लोकांना कुठे सर्व ठिकाणच्या लोकांना असं आव्हान करणार आहे की तुमचे पाठीमागे जे काही असेल किंवा तुमचं दुकान वगैरे बिझनेस चालत नसेल, घाटा येत असेल किंवा आपण कितीही प्रयत्न करत असेल तरी पण आपली गिरायकी होत नसेल, आपण त्याच्यात घाटा वगैरे येत असेल तर तुम्ही एक वेळेस इथं येऊन बघा. इथं तुम्ही एकदा येऊन जा. तुम्हाला कसं आहे काय आहे, तुम्हाला तुमचं काय दुःख आहे वगैरे ते सर्व इथं एकदा येऊन बघा. त्याच्यानंतर तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळतो दुकानदारीला, त्याच्यानंतर तुम्हाला सर्व कळून जाईल. द्या. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय? शिवाजी राठोड. कुठून आले साहेब? नेरून आलं. नेहरू. हा. कुठं आले इथं? इथून 40-50 किलोमीटर. 40-50 किलोमीटर. हा. एवढ्या लांब कसं काय आले तुम्ही? कसं आहे थोडस तब्येत पाय दुखत होतं त्याच्यामुळे आलोय. हा, म्हणजे बाबाने बोललेलं. भावाने बोलवलं. ठीक आहे. मग अजून काय कसं वाटत होतं? आता बरं वाटतंय इथं मस्त. लोक म्हणते का इकडं सैलानी बाबाचं नाही, हा. सैलानी बाबा साक्षात येत नाही. हा. लोकांचं असं म्हणणं आहे. हा. ते लोकांना काय म्हणणार आहे? नाही नाही येते आता आल्यानंतर त्यांना कळेल असं सांगितल्यानं काय. म्हणजे समोर समोर आल्यानंतर त्यांना जल्वे दिसतात. दिसणार आहे असं काय करणार त्यांना. बाबाचे भरपूर चमत्कार. बरोबर चमत्कार. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले आपण? छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा. चिकलठाण्यामधून. म्हणजे किती किलोमीटर असेल इथून? 40 किलोमीटर. 40 किलोमीटरवरून आले. हा. कसं काय आले? काय काय अपेक्षा घेऊन आले बाबा? मी इथं 2010 पासून येतोय. मला जे काय आडी अडचणी होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहे. पण आता दिवाळीच्या दरम्यान मी एक चहाचं दुकान चालू केलं. तिथं मला गिराकाचा रिस्पॉन्स भेटत नाही, त्याच्यासाठी मी परत एकदा बाबाच्या चरणी आलो. म्हणजे बाबाला सोडल्यानंतर परत बरबाद झाले, आता बाबा जवळ परत आले. नाही, बाबाला मी सोडलंच नाही, नवीन दुकान टाकलं ना. नवीन टाकले. मधी बंद केलं होतं ते यायचं?
नाही बंद नव्हतं केलं, मी इथं नव्हतो, मी पुण्याला होतो 5-6 वर्ष. आई आमची दर गुरुवारी येते इथं. आई येत होते हा आणि तुम्ही पुण्याला राहिला होते. हा आता आलो मी इथं 5-6 महिने झाले. बाबाकडून काय अपेक्षा आहे तुमची? बाबाकडून काय अपेक्षा, आम्ही इथं दर्शनाला वाऱ्याला येतो आणि जे काय अडचणी असतात त्या दूर होतात याचा अनुभव आम्हाला अगोदरच आहे. मनातली गोष्ट सांगितलं बाबाला येऊ राहील. हा तुमच्या मनातली जी अपेक्षा आणि अनुभव पण आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं येतोच. घ्या, घ्या, घ्या. बोला काय नाही, नाव सांगा तुमचं. चालेल, आता सगळे मिळून एकदा ते लोकांना दाखवा. जे लोक मला कमेंट मध्ये करू राहिले का बाबा खबरची व्हिडिओ कशाला बनवून राहिला, तेव्हा देवस्थान सांगू राहिला, खरोखरी देवस्थान आहे का आणि तुझा लोकांना फायदा पोहोचत का? आता तुम्ही सगळे मिळून सांगा तर तुम्हाला फायदा झाला की नाही बाबा? झाला फायदा झाला. फायदा झाला ना? हो आणि जे लोक मला कमेंट मध्ये विचारले बाबाकडे आमच्यासाठी दुआ करा किंवा प्रार्थना करा, तर आता तुम्ही ते लोकांना दुआ प्रार्थना करणार आहेत का? हो करू ना. बाबा सगळ्या लोकांना तुम्ही माऊली दर्शन घ्या एकदम.